नमस्कार मित्रांनो, माझ्या मित्रासोबत घडलेला एक अनुभव मी आज तुम्हाला इथे सांगणार आहे. माझ्या मित्राचं नाव आहे प्रसाद. प्रसाद 25 वर्षांचा होता तेव्हाची ही गोष्ट. प्रसाद हा भूत प्रेत व नकारात्मक शक्ती मानत नव्हता. त्यामुळे तो फारसा कोणत्या गोष्टींना घाबरतही नसायचा आणि कोणी जर काही या विषयावर बोलले तर तो ते टाळून मस्करीत न्यायचा. असो, त्यांच्या इकडे दरवर्षी सरस्वती पूजा असते वसंत पंचमीला. प्रसाद आणि त्याचे 2 मित्र गोपाल आणि निखिल हेही नुकतेच 25 वर्षांचे झाले होते. गावातील कार्यक्रमात आपणही वडीलधाऱ्यांना मदत करावी म्हणून ते सर्व गोष्टींमध्ये सर्वांना मदत करत होते. मंडप बांधण्यापासून ते सर्व काही गोष्टींमध्ये. सर्व काही कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर या तिघांनी ठरवलं की आज आपण रात्रभर इथेच मंडपात राहून सर्व सामानावर लक्ष ठेवू. गप्पा गोष्टी करण्यात अशी सहज रात्र निघून जाईल. सर्वांचं ठरलं. आपापल्या घरी परवानगी घेऊन तिघेही रात्री तिथेच थांबतात. शेकोटी पेटवून तिघेजण गप्पा मारत बसतात. थोड्या वेळाने तिघांना झोप लागायला लागते. पण तितक्यात प्रसाद बोलतो, काय राव तुम्ही दोघे एवढ्या लवकर झोपताय? आपण जागं राहायचं ठरवलं होतं ना. चला जाऊ द्या, आपण गावाबाहेर एक चक्कर मारून येऊ, मस्त फ्रेश होऊ आणि मग आपल्याला झोप पण येणार नाही. पण गोपाल आणि निखिल आधी नकार देतात. कारण रात्रीचे 12:30 वाजलेले असतात. प्रसाद बोलतो, अरे किती रे भित्रे तुम्ही, मला तुमची लाज वाटते. आता 25 वर्षांचे झालात तुम्ही तरी लहान मुलासारखे घाबरतात. अरे काही नाही होत, मी आहे ना, चला. दोघेही मात्र नंतर तयार होतात. प्रसादच्या चुलत भावाने 15 दिवस आधीच नवीन गाडी घेतली होती. हे तिघे थांबणार म्हणून त्यांना येण्यासाठी त्याने त्यांच्याजवळ गाडी दिली होती. तिघेही गाडीवर बसून गावाबाहेर निघतात. कुत्रे भुंकत असतात. चांदण्याचा उजेड जरी असला तरी एक भयान शांतता असते. त्यामुळे हे दोघे घाबरलेले असतात. रात्र किड्याची किर्र किर्र आणि गाडीचा आवाज सोडून काहीच ऐकायला येत नव्हतं. थोडं पुढे गेलं की एक छोटं जंगल लागतं. अचानक झाडीतून कसला तरी आवाज येतो. हे गोपाल आणि निखिल परत मागे फिरायला लागतात. पण प्रसाद काही ऐकत नाही. अजून थोडं पुढं गेलं की त्यांना गावाबाहेरची एक नदी लागते. प्रसाद म्हणतो, चला थोडं पाणी मारू तोंडावर आणि समोर ताडाची झाडं आहेत, त्याच्यावरून ताडी काढू. दिवसा आपल्याला येथून कोणीच ताडी काढू देणार नाही. आता ही रात्रीची चांगली वेळ आहे असं म्हणून तो गाडी पुलाजवळ लावतो. मात्र गोपाल आणि निखिल दोघेही घाबरतात. ते प्रसादला नको नको म्हणत असतात. पण प्रसाद काही ऐकत नाही. तो म्हणाला, जर माझ्यासोबत आले नाही ना तर मी एकटाच सोडून जाईल, मग या तुम्ही पायी. दोघेही म्हणतात, अरे यार असं करू नको, खरंच असं करायला नको. ही रात्रीची वेळ आहे. खूप जण या ठिकाणी पाण्यात बुडून मेले आहेत. इथे नकोच यायला पाहिलं होतं आपण. ही जागा पण बरोबर नाही. पण प्रसाद ऐकायच्या मनस्थितीत नव्हता. मग कसं बसं धाडस करून तिघेही हळूहळू नदीवर जातात. हातपाय धुतात. आजूबाजूला वातावरण खूप थंड झालं होतं. पण नदीकाठी असल्यामुळे त्यांना त्याबद्दल इतकं काही वाटलं नाही. पुढे ते चालत चालत जात असताना अचानक त्यांच्या डोक्यावरून वटवाघळाचा थवा गेला. गोपाल आणि निखिल जोरात ओरडतात आणि माघारी फिरू लागतात. पण परत मागे जायची पण त्यांची हिंमत होईना. प्रसादचं लक्ष फक्त ताडाच्या झाडाकडे होतं. हळूहळू तिघे झाडाजवळ पोचले. प्रसाद झाडावर चढला आणि ताडी काढू लागला. वरती झाडावर चढल्यानंतर त्याचं लक्ष समोर असलेल्या एका झाडाखाली गेलं. तो बघतो तर काय, तिथे एक समोर केस नसलेला माणूस उभा होता. तो माणूस सरळ प्रसादकडेच निरखून बघत होता. पण तसा प्रसाद कसलाही आवाज न करता या दोघांकडे ताडीचे डबे देत होता. एक एक करत त्याने 3 डबे खाली उतरवले. नंतर खाली उतरून परत समोरच्या झाडाकडे बघितलं तर तिथे तो माणूसच नव्हता. त्याला वाटलं भास झाला असेल. झाडावर चढल्यामुळे त्याचे शर्ट खराब झालं होतं. ताडीचे डाग वाढल्यावर निघणार नाही म्हणून त्याने शर्ट नदीवर धुवून घेऊ असं ठरवलं आणि तिघे नदीजवळ आले. इतक्या वेळ शांतता होती. पण अचानक समोरच्या झाडावरचं घुबड
ओरडू लागलं, गु 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 गु. आता प्रसाद मात्र थोडा घाबरला होता. तो दोघांना त्याची भीती दाखवत नव्हता. तो बोलला, 5 मिनिटं इथं थांबा, मी लगेच शर्ट धुवून येतो आणि लगेच निघू. असं म्हणून त्यांनी सपाट जागा बघितली आणि ते 3 ताडीचे डबे त्या सपाट जागेवर ठेवले. प्रसाद नदीवर शर्ट धुत होता आणि गोपाल व निखिल हे दोघे खाली बसून त्याच्याकडे बघत होते. त्याचं शर्ट धुवून झालं आणि तो मागे वळून बघतो तर काय, त्या 3 ताडीच्या डब्यापैकी एक ताडीचा डब्बा उलटलेला. तो चिडला आणि रागात म्हणाला, तुम्हाला तर काही हिंमत नाही झाडावर चढायची. मी एवढी मेहनत केली, त्या ताडीच्या झाडावर चढलो, ताडी आणली, आयतं भेटलेलं सुद्धा तुम्हाला सांभाळता येत नाही. तो डबा कसं काय सांडला? यावर दोघे बोलले, आम्ही तर तुझ्याकडेच बघत होतो, आम्हाला काय माहिती की तो ताडीचा डबा खाली कसं काय सांडला. प्रसादने मग ओलाच शर्ट घातला आणि बाहेर येत म्हणाला, आता जर यामधला एक जरी थेंब खाली सांडला ना, दोघांना मी इथेच सोडून निघून जाईल. एकटे या मग तुम्ही, तंगड्या तोडत. आणि ते दोघे पुढे चालू लागले आणि हा प्रसाद मागून पुटपुटत चालू लागला. अचानक त्याच्या खांद्यावर मागून कोणीतरी हात ठेवला. तो हात एकदम थंड बर्फासारखा त्याला लागत होता आणि त्याला थोडं मागे ओढलं. तो त्याच्या नादातच चालत होता आणि म्हणून तो चिडला आणि बोलला, अरे आता मजाक कसली करताय माझ्यासोबत? मार खाल बरं का माझ्या हाताचा. मी एवढी मेहनत केली, झाडावर चढलो आणि मला अजून एक माणूसही समोर दिसला, तरी मी चोरून लपून आपल्यासाठी ताडी आणली. ती तर सांडलीच सांडली, पण आता माझ्यासोबत मजाक करतायत, माझ्या मागून मला हात लावतायत. असं बोलताच क्षणी त्या गोपाल आणि निखिलने मागे वळून पाहिलं आणि प्रसादला सांगितलं, अरे प्रसाद, तुझ्या मागे तर कोणीच नाही आहे, आम्ही तर तुझ्या पुढे चालत आहोत. मग तुझ्या मागे कोण आहे? आता मात्र तिघेजण घाबरले आणि पटकन गाडीच्या दिशेने पडू लागले. प्रसादची मागे वळून बघायची हिंमत होईना. ते गाडीजवळ पोहोचले. त्यांना अचानक काहीतरी फोडण्याचा आवाज आला, जसं कोणी बांगड्या फोडतंय. पायातल्या पैंजणांचा आवाज येऊ लागला. आता मात्र तिघांना घाम सुटला आणि गाडीला किक मारून पण गाडी चालू होत नव्हती. अचानक एका बाईचा रडण्याचा आवाज येऊ लागला. ते तिघे खूप घाबरले. तसा थोड्या वेळाने त्यांना अक्राड विक्राड आवाज येऊ लागला, ओ बो. आता आवाज अजून वाढत होता. काय करावं काही कळेना. आजूबाजूला खूप दुर्गंध असा वास येत होता. निखिल बोलला, तू गाडीवर बस प्रसाद आणि गाडी चालू कर. गाडी काही चालू होईना. गाडी नवीन होती, गाडीत पेट्रोल फुल असून सुद्धा गाडी चालू होत नव्हती. निखिल बोलला, मी धक्का देतो, गिअरमध्ये उचल. असं म्हणून तोही धक्का देऊ लागला आणि गोपाल ताडीचे डबे घेऊन मागून पडू लागला. पण गाडी काही चालू होईना. अचानक आजूबाजूला किंचाळण्याचे आणि ओरडण्याचे आवाज येऊ लागले. आता त्यांना वाटत होतं की आपलं मरण आता जवळ आलंय. इतक्यात बघतो तर काय, समोरून एक केस नसलेला लंगडा माणूस त्यांच्या दिशेने येत होता. त्याचा पूर्ण चेहरा जळालेला होता आणि डोळ्याच्या खोबडीत तर त्याचे डोळेच नव्हते. हे पाहून गोपालने दोन्ही ताडीचे डबे खाली ठेवले आणि तो पण गाडीला धक्का देऊ लागला. अचानक गाडी चालू झाली आणि ते दोघे गाडीजवळ आले. समोर बघतो तर काय, तो माणूस दिसेनासा झाला. तिघांना धापा लागल्या होत्या. गाडीवर बसल्यावर गोपालने मागे वळून पाहिले तर ते दोन्ही डबे खाली आडवे झालेले होते आणि सर्व ताडी रस्त्यावर सांडलेली होती. आता त्यांच्या झाला सर्व प्रकार लक्षात आला. त्याने प्रसादला जोरात गाडी पळवायला लावली आणि ते पुढे निघाले. मागून त्यांना जोरात ओरडण्याचा आवाज आला, वाचलात रे तुम्ही, वाचलात. वाव, ओ वा, तुमची वेळ आलीच होती आता. नाहीतर मी माझ्या जागेतून माझी वस्तू कोणालाच नेऊन देत नाही. वाचलात तुम्ही, नशीब चांगलं होतं तुमचं. हा आवाज स्पष्ट तिघांनी ऐकला.
आणि जोरात गाडी पळवत प्रसाद त्यांना गावाजवळ मंडपात घेऊन आला. तिघांच्या अंगात थरकाप होत होता. त्यांना धड बोलताही येईना. आता रात्रीचे 3 वाजले होते. त्यांना आता तिथे मंडपात पण थांबायची इच्छा होत नव्हती. ते इतके घाबरले होते की कोणीच कोणाशी काही बोलले नाही. शांत बसून राहिले. नंतर गोपाल बोलू लागला, अरे आपण आज या प्रसादमुळे मेलो असतो. ताडीची लालच जीवावर बेतली असती. माझे वडील म्हणतात की ताडाच्या झाडाला आपण ताडी काढल्यावर थोडी ताडी चढवावीच लागते, नाहीतर तिथला राखणदार आपल्याला ती कधी काढूच देत नाही. आपण त्या झाडाला ताडी चढवली नाही आणि आपण रात्रीच्या वेळी ताडी चोरत होतो. त्या राखणदाराने आपल्याला सोडलंच नसतं. आज मेलो असतो बाबा आपण. झाला प्रकार तिघांच्या लक्षात आला. तिघे कसे बसे झोपले. सकाळी आपापल्या घरी गेले. प्रसाद परत कधीच त्या नदीच्या आसपासच्या परिसरात रात्री कधीच गेला नाही आणि त्याला कळलं की काही गोष्टीवर आपण विश्वास ठेवत नाही, पण काही गोष्टी मात्र खरोखरच असतात.